इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सत्या मंजूला पोलीस स्टेशनहून घेऊन आता घरी येत आहे. मंजू सत्याच्या जवळ त्याच्या गाडीमध्ये बसलेली आहे. मंजूला नीट बसणं देखील होत नाहीये. तिला खूपच अशक्तपणा आलेला आहे. सत्या एका हातानं ड्रायव्हिंग करत दुसरा हात मंजूच्या गळ्यात त्याने टाकलेला आहे आणि मंजूला त्याने स्वतःच्या जवळ घेतलेला आहे. मंजूने स्वतःचं डोकं सत्याच्या खांद्यावर टेकवलेलं आहे. सत्याच्या लक्षात आलेलं आहे, मंजूची तब्येत खूपच खराब झालेली आहे. घरी आल्यानंतर सत्याने मंजूला आपल्या दोन्ही हातामध्ये उचललेलं आहे आणि तसंच उचलून बेडवरती आणून ठेवलेलं आहे. त्यानंतर सत्या स्वतःच्या हातानं त्यांच्या पायाची लेस सोडतो, त्यांच्या पायातले बूट काढतो आणि त्यांना पांघरून घालत म्हणतो, "तुम्ही जरा आराम करा." त्याचबरोबर तिला साडी देखील देतो आणि म्हणतो, की "तुम्ही कपडे चेंज करा, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला आणतो." असं म्हणून सत्य आता किचनमध्ये गेलेला आहे. तर इकडे मंजूने साडी बदलून आता ती बेडवरती पांघरून घेऊन झोपलेली आहे. सत्या किचनमध्ये आहे आणि काय बनवावं असा विचार करतोय, तेव्हा त्याच्या डोक्यात येतं, की यांना आपण तांदळाची छान अशी गरमागरम पेज बनवूया आणि त्याने तिच्यासाठी पेज बनवून आणलेली आहे. जेव्हा तो पेज घेऊन येतो, तेव्हा तो तिला भरवणार असतो, पण मंजू मात्र भलतीच चिडलेली आहे. "काय गरज होती तुला पोलीस स्टेशनला यायची आणि एवढा मोठा राडा घालायची? बरं तुला शांततेनं मिटवता येत नव्हतं का? तू मंत्री साहेबांना बोलवायची काय गरज होती?" असं ती सत्याला बोलत आहे. सत्या म्हणतो, "हे बघा मी जे केलंय ना, ते अगदी योग्य केलंय. त्या बाईला तिची लायकी दाखवणं गरजेचं होतं. मला नाही पटत तुमच्याशी असं कोणी वागलेलं." तेव्हा ती म्हणते, "मग माझ्याशी समजा असं एस-पी साहेब वागले तर त्यांच्याशी पण तू असंच वागणार का?" सत्या म्हणतो, "मला कशाने फरक पडत नाही. माझ्यासाठी वाघमारे ह्या ग्रेट आहेत. तुमची काही चूक नसताना जर का तुम्हाला कोणी त्रास दिला, तर मी ते बघणार नाही की कोण आहे ते. मग ते एस-पी असो, नाहीतर कोणता मंत्री असो, नाहीतर कुणी असो. अहो, घरातल्यांचं ते मी ऐकून घेत नाही तुमच्यासाठी आणि बाकीच्यांचं काय आहे?" असं म्हणून सत्याने मंजूची बाजू घेतलेली असते. तेव्हा मंजूचा राग एकदम क्षणात निवळतो आणि तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य येतं आणि ती म्हणते, "काय करू तुझं सत्या? माझा राग तू कुठल्या कुठं घालवून टाकला. मी इतकी चिडले होते तुझ्यावर, पण आता मला वाटतंय मी उगाच चिडते तुझ्यावर." असं म्हणून ती स्मितहास्य करत असते. तेव्हा सत्या म्हणतो, "आता गेला ना राग, आता पोट भरायचं." असं म्हणून सत्यानं गरमागरम सूप चमच्यामध्ये घेऊन त्यावर प्रेमाची फुंकर मारत तो चमचा तिला भरवलेला आहे. एक-एक चमचा जेव्हा तिला तो भरवत असतो, तेव्हा ती प्रेमानं तो चमचा पीत असते आणि तिच्या तोंडाला लागलेलं देखील सत्या हातानं पुसत असतो. मंजू देखील एक चमचा सत्याला भरवते आणि सत्या देखील तो प्रेमानं खातो. हे दोघे एकमेकावर जीवापाड प्रेम करत आहेत, पण तिकडे पूर्वाचा मात्र तीळपापड झालेला आहे. पूर्वा ही आता तात्यासाहेबांकडे आलेली आहे आणि कशाप्रकारे सत्यानं तिचा अपमान केला आणि तिचा डाव कसा उधळून लावला ते सगळं तात्यासाहेबांना सांगत आहे. त्या ज्युनियरला, त्या मंजूला मला सॉरी म्हणायला लावलंय त्या सत्यानं. माझा ना नुसता तिळतिळाट होतोय. मला असं वाटतंय त्या सत्याला ना धाड-धाड गोळ्या घालाव्यात. सत्याला बघितलं तरी ना माझ्या तळपायाची आग नुसती मस्तकाला जातेय. मला त्यांना ठार मारू वाटतंय, असं ती तात्यासाहेबांना बोलत आहे. तात्यासाहेब म्हणतात, "हाच तर तुझा मूर्खपणा आहे. मी तुला सांगितलेलं होतं सत्या आणि मंजू म्हणजे काही खायची गोष्ट नाहीये. त्यांच्या असं नादी लागू नको. तुला वाटलं का तू काहीतरी डाव टाकशील आणि ते तुझ्या पायाशी येतील? अगं एवढे साधे नाहीयेत ते. ते खूप खतरनाक आहेत. तू त्यांना लय हलक्यात घेतलंस आणि त्यामुळे तुझा अपमान झालाय." असं आता तात्यासाहेबांनीच पूर्वाला उलट बोलायला सुरुवात केली आहे. पूर्वा चिडत्याने म्हणते, "म्हणजे तुम्ही आता त्यांची बाजून घेऊन मला खवळणार आहात का?" तात्यासाहेब म्हणतात, "मी तुला योग्य ती दिशा दाखवतोय. तू जरा स्वतःच्या रागावर कंट्रोल ठेव आणि व्यवस्थित प्लॅन कर तर काहीतरी होऊ शकणार आहे." पूर्वा म्हणते, "तुमच्या डोक्यात काही नाही आहे का?" तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, "आता माझ्या डोक्यात तर जबरदस्त आयडिया चालू आहे." पूर्वा म्हणते, "म्हणजे काय करायचं ठरवलं तुम्ही?" आणि तेवढ्यात तात्यासाहेबांनी त्यांच्या गुंडांना बोलवलेलं आहे आणि तात्यासाहेब, पूर्वा दोघे मिळून त्या गुंडांना एक प्लॅन सांगत आहेत आणि तात्यासाहेबांचे गुंड म्हणतायत, "काही काळजी करू नका तात्यासाहेब. तुम्ही अगदी म्हणताय ना तसंच होईल. बिनधास्त राहा." इकडे आता डॉक्टर मंजूला तपासायला आलेले आहेत. सत्या म्हणतोय, "काय झाले नक्की यांना समजेल का?" तेव्हा डॉक्टर म्हणतात, "मी आता चेकअप करते, पण यांचं युरिन आणि ब्लड देखील चेक करावं लागणार आहे. यांना असा राहून ताप येतोय, तर कदाचित आपल्याला आता ह्यांना हॉस्पिटलला देखील ॲडमिट करावं लागेल. आजची रात्र आपण बघूया. जर का सकाळपर्यंत ताप यांचा कमी आला नाही, तर मग मात्र आपल्याला हॉस्पिटलमध्ये यांना ॲडमिट करावं लागणार आहे." असं म्हणून डॉक्टरांनी आता मंजूसाठी काही गोळ्या औषधं लिहून दिलेल्या आहेत आणि सत्याला सांगितलंय, "मी सांगितलेल्या वेळेत त्यांना या गोळ्या द्या
आणि औषधं द्या. त्यांना बरं वाटेल. पण काळजी घ्या आणि नाही जर का बरं वाटलं तर मग ॲडमिट करण्याशिवाय पर्याय नाही आहे, असं देखील त्यांनी सांगितलं असतं. सत्या डॉक्टरांना म्हणतो, "तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही दिलेली गोळ्या औषधं मी अगदी वेळेत त्यांना देईल." इकडे मम्मी साहेब आणि सपना यांचं वेगळंच चालू झालेलं आहे. म्हणजे मम्मी साहेबाला सपनाने स्वप्न दाखवायला सुरुवात केली आहे, की "मम्मी साहेब तुम्ही जर का मंत्री झाला ना, तर काय-काय कराल?" तर या गोष्टी ऐकून मम्मी साहेब आधीच वेड्या आहेत आणि त्या अजूनच वेड्या होत चाललेत आणि त्या म्हणतायत, "खरंच मी मंत्री साहेब झाले ना, तर लय मजा येईल अगं. पण मी मंत्री होणार कशी?" हा प्रश्न तिला पडलाय. कारण तो आर्यन तर आता निघून गेला आणि त्या आर्यनच्या नादी लागणं चुकलंच आपलं. मग सपनी म्हणते, "खरं तर आपण आहे ना, आपल्या सत्याच्याच नादी लागलं पाहिजे." तेव्हा ते म्हणते, "म्हणजे काय करायचं?" मग ती सपनी सांगते, "अहो, आता ना तुम्ही आपल्या आपल्या सत्याला गोड-गोड बोलायचं आणि सत्याला गोड बोललात ना, मग ते तुमचं काम करणार बघा. आणि नुसतं सत्याला गोड नाही बोलायचं, तर मंजूला देखील गोड बोलायचं. कारण सत्याचा जीव त्या मंजूमध्ये आहे आणि तुम्हाला नेमका त्या मंजूचा राग येतोय." तेव्हा मम्मीसाहेब म्हणतात, "ते नाही मला जमायचं बरं का. त्या मंजूला मी काय गोड बोलणार नाही." तेव्हा सपनी म्हणते, "हेच तर. अहो, नुसतं खोटं-खोटं बोलायचंय. आपल्याला कुठं खरं बोलायचंय? एकदा का तुम्ही मंत्री झाला, मग काय गोड बोलायची गरज आहे?" सपनीच्या त्या बोलण्यानं मम्मी साहेब नुसत्या हरकून गेलेल्या असतात आणि मग सपना आणि मम्मी साहेब म्हणजेच माया यांचं ठरतं, की आता आपण जाऊन सत्याला गोड-गोड बोलायचं आणि ते लगेच सत्या आणि मंजू यांच्या रूममध्ये बाहेरून सगळं ऐकत असतात. सत्या हे मंजूची खूपच काळजी घेत असतो. पण हे सगळं बघताना मम्मी साहेबांना खूपच राग येत असतो. मम्मी साहेब सपनाला म्हणतात, "बघ ही घूस कशी माझ्या पोराकडनं काम करून घेते हिला ना आता बघतेच." तेव्हा सपना म्हणते, "अहो मम्मी साहेब आपलं काय ठरलंय विसरला का तुम्ही? आता गोड बोलायचंय." लगेच मम्मी साहेब म्हणतात, "हां, हां, गोड बोलायचंय ना?" आणि मग लगेच चेहरा पाडून त्या आतमध्ये जातात आणि खरोखरच गोड-गोड बोलू लागतात. "बाई गं, काय झालं गं या पोरीला? नुसतं दिवस-रात्र काम, काम, काम करते." असं त्या सत्याच्या पुढं आता मंजूची तारीफ करू लागतात. नुसतं तोंड सुकून गेलंय. अंगाला हात लावून बघतात. "बापरे! किती ताप आहे हिला." "अरे सत्या, आता हिला दवाखान्यात न्यायचं का काय?" तेव्हा सत्या म्हणतो, "काही गरज नाहीये. मी आत्ता डॉक्टरांना बोलवलं होतं. यांना सकाळपर्यंत बरं वाटेल." तेव्हा लगेच मम्मी साहेब म्हणतात, "हां, हां. बघ काय लागलं तर मला सांगा. कसली पण मदत लागू दे सांग. अरे ही पोरगी म्हणजे ना, नुसती रे बाबा आपल्या जीवाचं रान करून घर सांभाळते. कसं हिला सांभाळावं आणि काय करावं ना मला तर काही कळतच नाही." आता सपनासुद्धा खोटं-खोटं बोलू लागते आणि "सत्या भाऊजी, मी मी काय मदत करू का सांगा की? नाहीतर असं करते, जाऊबाईंचे ना पाय दाबून देऊ का जरा सांगा?" असं म्हणून ते आता पाय दाबायला चालले असते. तेव्हा सत्या म्हणतो, "नाही, त्याची काही गरज नाही. आता त्यांना आराम करू द्या. आता काहीच करण्याची गरज नाही." तेव्हा मंजू शांतपणे झोपत असते आणि सपना आणि माया दोघी आता म्हणतात, "बरं सत्या, तू हिची काळजी घ्या, आम्ही जातो आणि तुला काय लागलं तर आम्हाला सांग बरं का." असं म्हणून त्या आता रूमच्या बाहेर आलेल्या असतात. इकडे अजूनही मंजूला बरं वाटत नसतं. तिला खूपच थंडी वाजत असते. सत्या एक-एक ब्लँकेट काढून तिच्या अंगावर टाकत असतो. तरी देखील मंजूचा ताप काही कमी होत नसतो आणि थंडी वाजून येत असते. ती सत्याला म्हणत असते, की "मला अजूनही थंडी वाजते. अजून काहीतरी पांघरून घाल." तो अजून एक ब्लँकेट पांघरून घालतो, तरी देखील तिची थंडी कमी होत नसते. शेवटी सत्याच त्या ब्लँकेटमध्ये जातो आणि मंजूच्या अंगावर हात टाकून तिला जवळ घेऊन शांतपणे झोपतो. मग सत्याचा हात हातात घेऊन मंजू शांतपणे झोपलेली असते. आता बाहेर माया आणि सपना अंधारामध्ये घराच्या बाहेर उभारल्यात आणि सपनाने मायाला स्वप्न दाखवायला सुरुवात केलेली आहे. "तुम्ही मंत्री साहेब झाल्यावर काय-काय कराल हो?" झालं. आधीच वेड्या असणाऱ्या मम्मी साहेबांनी लगेच सांगायला सुरुवात केली. "मंत्री झाल्यावर व्हय? अगं मी ना मंत्रालयात बघ, इथं कशी आरडारी सोडते ना, तशा तिकडं आरडारी सोडणार. ए कम हिअर, ए गो देअर." असं करणार बघ त्यांना. आणि मग ना नुसती कामं करून घेणार आणि मग सगळी ती पप्पाराजी असतात का नाही, ती बघ माझे फोटो काढायला येणार. तेव्हा सपना म्हणते, "पप्पाराजी? हां, हां, पापाराजी का? हां, ते नटनट्यांचे फोटो काढतात ते ना? होय, होय, होय. ते बी तुमचे फोटो काढतील बघा." आणि बरं का मम्मी साहेब तुम्ही जर का आजारी पडला ना, तर तुम्ही ना मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होणार आणि मग तिथं ना तुम्हाला बघायला मंत्री येणार, मग परत पत्रकार येणार. असं काहीही स्वप्न ती मम्मी साहेबांना दाखवत असते आणि मम्मी साहेब देखील ते सगळं ऐकून अगदी हरभऱ्याच्या झाडावर चढून बसलेले असतात. पण याच वेळेस बाहेरून तात्यासाहेबांनी पाठवलेले गुंड या दोघींवर लक्ष देत असतात. त्यातील एक गुंड तात्यासाहेबांना फोन करतो आणि म्हणतो, "तात्यासाहेब, तुम्ही म्हणला होतात एकाला पकडून आणायचंय, म्हणजेच मम्मी साहेबांना पकडून आणायचंय, पण इथं तर दोघे आहेत." तात्यासाहेब म्हणतात, "दोघे आहेत ना, दोघीला देखील पकडून आणा."
आणि आता तात्यासाहेबांनी सांगितलेल्यानुसार ही गुंड गाडीतून खाली उतरलेले असतात आणि मम्मीसाहेब आणि सपना यांच्या जवळ ते गेलेले असतात. गुंडांना पाहून त्या दोघी एकदम घाबरून जातात आणि मम्मीसाहेब लगेच म्हणतात, "ए, कोण आहेत रे तुम्ही? आणि तुम्ही काय मला किडनॅप करणार आहे? तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे? तुम्ही मला टचसुद्धा करू शकत नाहीत." पण मम्मीसाहेबांचं एक चालत नाही. मम्मीसाहेबांना आणि सपना दोघींनाही तात्यासाहेबांच्या गुंडांनी गाडीमध्ये टाकून किडनॅप करून घेऊन गेलेले असतात. सत्या जेव्हा सकाळी उठतो तेव्हा थोडंसं आता मंजूला बरं वाटत असतं. पण तेवढ्यात जयड्याने एक खतरनाक खबर सत्याला दिली आहे. ते म्हणजेच सपना आणि मम्मीसाहेब सकाळपासून त्यांच्या रूममध्ये नाही आहेत आणि मम्मीसाहेबांचा फोन लागत नाही आहे. सपनाचा फोन लागतोय पण तो उचलला जात नाही आहे. आता सत्याला काय करावं तेच कळत नाही. नक्की हा काय प्रकार आहे त्याला कळत नाही. तो इकडे-तिकडे सगळीकडे फोन करून प्रयत्न करतो. मम्मीसाहेबाचा आणि सपनाचा काय कॉन्टॅक्ट होतोय का? पण त्यांचा कुठेच काही कॉन्टॅक्ट होत नाही. त्या कुठे गेलेत तेच कळत नाही आणि मग सत्याला डाऊट येतो, की या सगळ्यामध्ये तात्यासाहेबांचा तर काही हात नसेल ना? कारण आत्ता त्यांची बायको म्हणजेच मानिनी हे आपल्या ताब्यात आहे. मग या सगळ्या गोष्टींचा आणि या अ, आपल्या मम्मीसाहेबाला किडनॅप करण्याचा काही संबंध असेल का? असा प्रश्न आता त्याला पडलेला आहे. पण आता मदत मागायची तर कोणाला? कारण पोलीस स्टेशनमध्ये पूर्वा तर आपली काही मदत करणार नाही हे त्याला माहीत असतं आणि मंजूला जर का सांगितलं तर ती आत्ता आजारी आहे आणि ती लगेच आजारपणातून उठून वर्दी घालून मम्मी साहेबांना शोधण्यासाठी बाहेर पडेल म्हणून तो मंजूला काही सांगत नाही. आता सत्याने स्वतःचेच कनेक्शन वापरून ट्रेस करायचं ठरवलेलं असतं की नक्की मम्मी साहेब आणि सपना कुठे गेलेले आहेत ते. मम्मी साहेबांचा फोन लागत नसतो, पण सपनाचा फोन लागत असतो. आता सपनाच्या फोनमुळे त्यांना समजणार असतं की नक्की लोकेशन कुठे आहे आणि त्याचा तो नंबर आणि ते लोकेशन सत्याला ट्रेस करायचं असतं आणि त्यासाठी सत्याने स्वतःचे कनेक्शन वापरून तो मोबाईल नक्की कुठल्या ठिकाणी आहे, ते ठिकाण म्हणजेच लोकेशन त्याने ट्रेस केलेलं असतं आणि जेव्हा त्याने ते लोकेशन ट्रेस केलेलं आहे, तेव्हा त्याला धक्का बसलेला आहे. कारण ते ठिकाण साताऱ्यापासून खूप दूरवर आणि जंगलाच्या भागामध्ये असतं. हे सगळं पाहिल्यावर सत्याला मोठा धक्काच बसतो. त्याला कळतं की नक्कीच यामध्ये काहीतरी घातपात असण्याची शक्यता आहे. मम्मीसाहेब आणि सपना यांना नक्की तात्यासाहेबांनी किडनॅप केलंय, असा त्याचा आता समज बरोबर झालेला असतो. आता मोबाईल नंबरचं लोकेशन जिथे आहे, त्या ठिकाणी जाऊन आपल्याला त्यांना सोडवावं लागणार आहे, हे त्याने बलमा आणि जयड्या या दोघांना देखील सांगितलेलं असतं. बलमा आणि जयड्या आता सत्याबरोबर जाण्यासाठी सज्ज झालेले असतात. सत्या त्याची गाडी काढतो. बलमा आणि जयड्याला घेऊन जिथे लोकेशन आहे, त्या ठिकाणी सत्या पोहोचलेला असतो. सत्या जेव्हा तिथे पोहोचतो, तेव्हा तात्यासाहेबांना मोठा धक्काच बसतो. आपण अजून याच्याशी कसलाच कॉन्टॅक्ट केला नसताना सुद्धा आपल्यापर्यंत हा कसं काय पोहोचलाय, हे त्याला कळत नाही. आणि जेव्हा सत्या तिथे आलेला असतो, तेव्हा सपना आणि माया ह्यांना आता 100 हत्तीचं बळ आलेलं असतं आणि त्या लगेच तात्यासाहेबांना शिव्या घालायला सुरुवात करतात. "आता बघ तुझा काळ आलाय ना, तो काय करतोय बघ तुझं" असं म्हणून त्या तात्यासाहेबांना शिव्या घालू लागतात. तेव्हा तात्यासाहेब त्यांचं तोंड बांधतो आणि तात्यासाहेब त्यांच्या गुंडांना सत्याच्या अंगावर पाठवतो. पण सत्या, जयड्या आणि बलमा यांनी आता तात्यासाहेबांच्या गुंडांची चांगलीच धुलाई करायला सुरुवात केलेली असते. सत्याने तात्यासाहेबांच्या एका एका गुंडाला अगदी स्वर्ग दाखवलेला असतो. आता स्वतः तात्यासाहेबच सत्याशी भिडतो, तेव्हा सत्याने तात्यासाहेबाची देखील चांगली कुत्र्यासारखी धुलाई केलेली असते. तात्यासाहेबाला कळतं, सत्याशी 2 हात करणं सध्या तर काही सोपं नाही. तात्यासाहेबाने पळ काढायला सुरुवात केलेली असते आणि पटकन गाडी तो चालू करून त्या गाडीमध्ये बसून तो पळून गेलेला असतो. इकडं सत्या त्याच्या गुंडांची अजून धुलाई करत असतो. आता एका एका गुंडाला मारून त्याने पळवून लावलेलं असतं आणि अशा प्रकारे माया म्हणजेच मम्मीसाहेब आणि सपना यांना तात्या, जयड्या आणि बलमा यांनी सोडवलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.